नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी रेस्टॉरंट स्टाईल आणि चविष्ट पनीर मसाला। ही रेसिपी खूप सोपी आणि घरच्या साहित्यात अगदी सहज तयार होते। चला तर मग बनवूया। त्यासाठी मी 250 ग्राम पनीर घेतले। आता आपण याचे छोटे काप करून घेऊयात आणि मसाल्यासाठी 2 कांदे बारीक कापून घेऊयात। बारीक म्हणजे त्याचे तुकडे करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला ते मिक्सरमध्ये सहज बारीक करता येईल। भाजी छान क्रीमी व्हावी यासाठी मी 7-8 काजू पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। आपण ते आणि कांद्याचं मिश्रण बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। आता एका वाटीत दही घेऊन त्याला छान फेटून घेऊयात, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत। यामुळे ग्रेव्ही एकदम स्मूथ आणि क्रीमी बनते। आता एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेऊयात। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात आपण जी कांद्याची आणि काजूची पेस्ट केली होती ते घालून घेऊयात आणि त्याला छान परतून घेऊयात। त्याला 1-2 मिनिट परतल्याच्या नंतर त्यात 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि त्याचा पण कच्चेपणा जाईपर्यंत त्याला 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्ये लाल तिखट, पनीर मसाला, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत मसाले चांगले भाजून घ्यायचे। मसाले भाजल्याच्या नंतर त्यामध्ये फेटलेलं दही मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। दही टाकल्याच्या नंतर मसाले छान मिक्स करून घ्या, त्यामुळे दही फाटत नाही। आता आपण यामध्ये काप केलेले पनीर घालून घेऊयात आणि थोडं पाणी घालूयात देऊया, जेणेकरून पनीरमध्ये मसाल्याची चव छान मुरेल। शेवटी वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि तयार आहे आपलं एकदम चविष्ट क्रीमी आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।